हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आहे संडे. काल आम्ही गेलो होतो शिखर शिंगणापूरला. तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल आमचा. आणि आज पण आमचा प्लॅन होता, पण आज घरात वातावरण खूप शांत आहे, कारण रात्री आल्या आल्याच झाला एक खूप मोठा प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम असा झालाय, काय झालंय की बाबांचा फोन तुटलेला. रात्री आम्ही बाहेरून आलो आणि खाली पार्किंग मध्येच फोन पूर्ण फुटलाय. आता आज आम्हाला तेच काम करायचंय. पहिले फोन वगैरे नीट करून आणायचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आता बाहेर चाललोय. तर दाखवू तुम्हाला फोन नीट करून आल्यावरतीच. काय प्रॉब्लेम झाला बाळा? बाबांचा फोन तुटलेला आणि किरण काका म्हणजे पिऊच्या बाबांकडे चाललोय. ओके, कशाला चाललोय त्यांच्याकडं? बाबांचा फोन तुटलाय प्रॉब्लेम. हो, तो प्रॉब्लेम झालाय. कुणी तोडलाय बाबांचा फोन? बाबांनी एकटा तोडलाय. बाबा तर दादाचं नाव सांगतायत. पण बाबांनी एकटाच तोडलाय ना. आता आपण दादाला विचारू, दादा कुणी तोडलाय फोन. दादा पूर्ण स्टोरी सांगतोय, कारण फोन फुटला त्यावेळेस दादा होता तिथं. हा, तक्ष काय झालं? खूप मोठी न्यूज आली आहे आमच्याकडे की बाबांचा फोन तुटलेला आहे 5G चा. आणि काय झालं, पहिलं झालं बघा, बाबांनी असं फोन पकडलेला मॅच बघत बाबा अशी गाडीचा दरवाजा उघडत होते आणि उघडता त्यांच्या हातून फोन पडला आणि मग त्याची स्क्रीन गेली, डिस्प्ले गेला, सगळं गेला, कामातच नाहीये फोन आता. पण बाबांचं म्हणणं आहे की तू होता फोन जवळ आणि तुझ्यामुळे दरवाजा उघडला नाही आणि त्याच्यामुळे फोन अडकला तिथे हाताला. नाही, माझ्याकडून नाही झालं. मी तिथं साईडला होते दरवाजाच्या तिथं आणि बाबांनी माझ्याकडे लक्ष दिलं आणि लगेच दरवाजा खोडला म्हणून बाबांचा फोन पडला खालीच. पण माझ्यावरून काय नाही झालं. बाबांचं म्हणणं आहे की मीच तोडलाय, पण मी नाही तोडला, त्यांच्याकडूनच तुटलाय. तर तुला काय वाटतंय फोन फुटलाय तर? मला लई मजा येते. कशामुळे मजा येते तुला? बाबा काय फोन बी आता वापरत नाही, म्हणजे आता मम्मीचं तर जुनावाला घेतलाय, आता ते वापरायला लागले नाहीये. फक्त कॉल. त्याच्यामध्ये फक्त सिम वगैरे टाकले, पण काहीच नाही चालत, ते फक्त कॉलिंग येत. मग आता करायचं का नीट? आता तसं आम्ही चाललोच आहे, मग काय होतं काय माहिती. काय माहित आता. चला, तर आता आम्ही फोन रिपेअर करायला दिलाय आणि निघालोय थोडस बाहेर. दुसरं एक काम आहे ते करायला. खूप मोठं प्रॉब्लेम झाले. बाबाने एकटा फोन तोडला बी. आता आम्ही आलोय घरी. आता फोन तर नीट करून आलोय, तुम्हाला दाखवतो फोन. हो का, हे वाला फोन आहे. इथून थोडं इथं काहीतरी झालं, अर्धी डिस्प्ले गेलती, अर्धी चालत होती आणि इथं काहीतरी असं ब्लॅक आलता. मग आम्ही त्याला नीट करून आणलेलं. ओके, तर आणलाय फोन नीट करून. आता पूर्ण दिवस त्याच्यात गेलेला आहे. आणि काय फरक वाटतो रे फोन फुटलेला होता तेव्हा आणि आता नीट केलाय तेव्हा? आता तर खूप बघतायत. आता मग फोन तुटलेला होता तेव्हा एकदम शांत होत. तर तुम्ही म्हणत असता फोन फुटलाय आणि तुम्ही सगळे एवढे हसताय कशाला? तर हसतोय आम्ही तिघच. ज्यांचा फुटलेला ते नाराजच होते. आम्ही का हसतोय? कारण एक सेकंद पण फोन हातातून सुटत नव्हता आणि अजून पण नाही सुटत आहे जेव्हा नीट करून आणलाय. पण रात्रीपासून फोन जेव्हा फुटलेला तेव्हा घरात एकदम शांतता, फोन बघत नाही, काही नाही. खूप वातावरण वेगळं होतं, त्याच्यामुळे आम्ही जरा खुश झालतो.
जसं नीट करून आणलाय फोन तसं परत पहिलंच दिवस चालू झालेत, तर म्हणून आम्ही खुश होतो आहे की नाही. चालेल. चला, झालाय फोन तर ठीक झालाय, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. एवढंच की आज वेगळंच प्लॅन होतं, ते सगळं फिसकटून गेला. वेगळंच काहीतरी झालंय. हा ना छोटू, काय बाबांचा फोनच तोडून घेतला. बाबांनीच तोडला. असं बघितलं एक बात इथं बघायला फोन बघत होते, म्हणजे फोन ठेवला असं तू दिसत नाही. हा. असं ठेवला आणि चालत होते गाडी. ते बाबांनी सोडली नाही, गाडीमध्ये उतरला की लगेच हातामधून फोन विसरला. बाय बाय. उद्याच्या व्हिडिओ मी एकदम बनठावेसा दीपारी खास वाय. तर तो म्हणतोय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणता चॅनल आपला? दीपाली एक हाऊसवाईफ. दीपाली एक हाऊसवाईफ. तर त्याला हेच सांगायचं होतं, व्यवस्थित नाही आलं बोलायला. शिकतोय बाळ हळूहळू, है ना. अभ्यास पण करतायत, असं नाही की व्हिडिओ मध्येच तुम्हाला दिसतायत आम्ही एवढंच करतोय. तुम्हाला वाटेल की एवढं काय पोरांनाच ह्याच्यात हे करायला लावतंय, तर नाही, त्यांना आवडत होतं म्हणूनच आम्ही चॅनल स्टार्ट केलंय. थोडं थोडं बोलायचा प्रयत्न करतात ते, तर थोडंफार देते बोलून. चला, भेटतो आम्ही तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये. आजच्या पुरतं एवढंच, कारण दिवसच आमचा आज ह्याच्यातच गेलेला आहे. तर भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. चलो, बाय.